जिल्ह्यातील सीमा भागातील भीमा नदीकाठ परिसरात अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या कुख्यात शूटर भागप्पा हरिजन वय 50 याची मंगळवारी रात्री 10च्या सुमारास निर्घृणपणे हत्या करण्यात आली। विजयपूर शहरातील आकाशवाणी केंद्रासमोर असलेल्या मदिना नगर येथे भाड्याच्या घरात राहत असलेल्या घराजवळच भागप्पा याची पूर्व वैमनस्यातून निर्घृणरित्या हत्या करण्यात आली आहे। काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजली होती। या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 2 नेत्यांमधला वाद शरद पवारांच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडला आणि मोहोळमध्ये तुतारी वाजली। माजी आमदार राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील संघर्ष पेटला आहे। उमेश पाटलांचे नाव न घेता राजन पाटलांचे पुत्र अजिंक्य राणा पाटील यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे। कुत्र परत येतंय म्हणून अजितदादांनी त्यांना परत गाडी खाली घेतले अशी जिव्हारी लागणारी टीका त्यांनी केली आहे। एका वळणावर मोटारीवरील ताबा सुटल्याने ती झाडावर आदळली। या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। अशोक रामू पाटील वय 35 मूळ राहणार गुडेवाडी तालुका चंदगड सध्या राहणार बामणी तालुका कागल असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। सोमवारी दिनांक 10 रोजी रात्री 10:30च्या सुमारास ही घटना घडली। दिवंगत भावाच्या मुलीचे लग्न 16 फेब्रुवारीला आहे। दरम्यान अशोकला सोमवारी आईने भेटायला बोलावले होते, परंतु वाटेतच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने अखेर त्याची व आईची भेट झालीच नाही। धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वे प्रकल्पासाठी 3000 कोटी रुपयांचा निधी मागितला होता, पण प्रत्यक्षात फक्त 225 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिली। त्यामुळे या प्रकल्पासाठी जास्त निधी देऊन हा प्रकल्प पूर्ण करावा अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आकाश दिगंबर डाळवे वय 30 राहणार यावली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आणि अविनाश बापू पुकाळे वय 30 राहणार पारे कोकरेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बीवी गावाला सीना माढा योजनेचे पाणी आणल्यावरच गावात फेटा बांधणार हा संकल्प मी केला आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे असे प्रतिपादन माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी केले। माढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे व 22चे सुपुत्र आमदार सुनील कांबळे यांची बग्गीतून व घोड्यावरून मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी सत्कार करत मिरवणूक काढली। अक्कलकोट रोडवरील चव्हाण शोरूम समोर 11 फेब्रुवारीला सकाळी 8च्या सुमारास सिमेंटचा बल्कर KA 32 AA 4644 उलटला होता। क्रेनच्या सहाय्याने MIDC पोलिसांनी ते वाहन बाजूला केले। बल्कर चालकाविरुद्ध MIDC पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। वाहतूक नियम मोडून हयगईने वाहन चालवून लोकांच्या जीवितास धोका होईल असे कृत्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस हवालदार डोके तपास करीत आहेत। उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून पती पत्नी आई बहिणीची मुलगी अशा चौघांना बेदम मारहाण केली। ही घटना 9 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बरूर तालुका दक्षिण सोलापूर येथे घडली। रेश्मा संताराम भोई व 39 राहणार बरूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लालबन संत्रा भोई वय 45 शिल्पा लालबन भोई वय 40 या दोघांविरोधात मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 118-2-35 352-2-3 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिक जगन्नाथपुरी येथे रवाना। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा येथील श्री जगन्नाथपुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे फीत कापून हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला व ही रेल्वेचे श्री जगन्नाथपुरीकडे प्रयाण झाले। या तीर्थयात्रेचा कालावधी 11 ते 16 फेब्रुवारी असा असणार आहे। इलेक्ट्रो प्रदर्शन म्हणजे सोलापूरकरांसाठी मोठी पर्वणीच असून विविध कंपन्या एकाच छताखाली आल्याने त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सवलतीतील वस्तूंचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा। यातून ग्राहकांचा तर फायदा व्हावाच, परंतु सोलापूर शहराचाही आर्थिक आलेख उंचावला जावा अशी अपेक्षा
महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी व्यक्त केली. होम मैदान येथे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन अर्थात सेडाद्वारे 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आयोजित इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलार सिस्टम, फिटनेस इक्विपमेंट्सचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो 2025 चे उद्घाटन आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले.